शर्ट मी घातलं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू VS ब्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होप सगळे मजेत असाल. तर आज आम्ही जातोय बाहेर. खूप दिवस झालं बाहेर नाही गेलो आम्ही. तर मग काहीतरी घ्यायचं आहे मला थोडंफार, काहीतरी म्हणजे शॉपिंग करायची आहे थोडंफार. सॉरी, असं वाटलं मला पाऊस आला की काय असं वाटलं मला, त्यामुळे पाहू लागले. सो बरेचसे काही गोष्टी आहेत. शंभूचे ड्रायफ्रूट वगैरे संपलेत, तर ते आणायला जायचं आहे. तर चला पाहूया आता कुठे जातोय आम्ही, हा ना. चलो चलो, बाय, भेटूयात नंतर. तर आम्ही आलोय आता DMartला. हे गेले तर गाडी पार्क करायला. चलो, आम्ही बॅग देतो, टोकन घेतो. हा येतोय, मध्ये गेल्या बसून. सो म्हटलं ज्या कामासाठी आलोय ते काम करून घेऊयात पहिलं. तर मला आधी सगळ्यात आधी ड्रायफ्रूट आणि खजूर घ्यायची होती. DMartची खजूर खूप सॉफ्ट असते, म्हणजे मी बघून घेते म्हणून मला असं वाटतं. तर बाहेरची जास्त काही आणली नव्हती, या आधी आणली होती पण ती जरा हार्ड होती, तर ती माझ्यासाठीच आणलेली. पण मला खायला जमतं, पण शंभूला एवढं हार्ड म्हणजे नाही. मी हाताने वगैरे कधी देत असते त्याला मॅश करून, तर सॉफ्ट असेल तर जास्त चांगलं वाटतं. आणि त्याला पण खायला खूप छान, म्हणजे खाता येईल त्याला असं वाटतं मला. आणि खातो पण तो मऊ असेल तर पहिले खजूर आणि ड्रायफ्रूट वगैरे बघितले. तर खजूर ही काय एवढी व्यवस्थित नाही वाटली, म्हणजे सॉफ्ट होती, बट अजून बघूया म्हणलं. कारण असं होतं की आपण पहिले गेले घेतलं की अजून पुढे वेगळे ब्रँड वगैरे असतात आणि त्यातली आवडते आपल्याला. मग आपल्याला असं वाटतं की आपण हे उगच घेतलं. सो म्हणलं बघूया. शंभू इकडं चलो, ए शंभू 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 शंभू. आता माझ्या लक्षातच नाही, गडबडीत निघले आणि बॅगच आणली नाही आता. आणि गाडीवरती जायचं म्हटलं तर ठीक आहे, जाऊ द्या म्हटलं. बॅग तर बघू आपण नंतर. सध्या आपलं जे मेन आहे तेच घेऊयात. तर इथं काजू बदाम वगैरे बघितले, तर एक पॅकेट घेतले हे सगळे. आणि बाकी खायच्या वस्तू पण घेतल्या. आणि असं होत नाही कोणासोबत की आपण DMartला आलो आहे आणि कपड्यांच्या शॉपिंगसाठी गेलो नाही आहेत. तर मग मला बघायचं होतं की शंभूसाठी काहीतरी नवीन असेल तर घेऊयात. आता माझं तर काय, माझं मी सारखंच घेत असते, बट त्याला पण मला घ्यायचं होतं नवीन. सो त्याचे बघू लागले काय आहे का बेबीसाठी. तर खूप साऱ्या वस्तू होत्या तिथे. आणि एवढ्या काही म्हणजे वाटतं आपल्याला DMart, बट मला असं वाटलं की त्यापेक्षा माझ्याकडे चांगलं मिळतं. क्वालिटी वगैरे असते, बट प्राईस तर खूपच होती तिथं. तर त्यामुळं म्हटलं जाऊ द्या, आपण इकडेच घेऊयात. फक्त मी बघितलं आणि घेतलं तर काहीच नाही. तर मग त्यानंतर कपड्याच्या सेक्शनमध्ये वरच्या फ्लोअरला होतं. तर मग माझं पण बघायचं होतं तिथे. तर मग तिथे आलेलो. तर हे बघा, छोट्या मुलांचे टी-शर्ट आहेत. यापेक्षा टी-शर्ट मी आत्ता आणलेले ते पण खूप बेटर आहेत. आणि ते पण छान होते, बट मला असं व्हायलं होतं की एवढे सगळे ऑप्शन असले की असंच होतं की कोणतं घेऊ असं वाटायला. आणि फायनली मी एकच शर्ट घेतलं, पण मी तुम्हाला दाखवाल नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणतं घेतलं आहे शर्ट. कारण इथं दाखवलेलं नाही आहे मी, कारण गडबड होती आणि यायचं पण होतं घरी, पाऊस वगैरे पडायच्या आधी. त्यामुळे मग मी पटपट सगळं आवरून घेतलं. तर इथून आम्ही परत मग मुलांच्या सेक्शनमध्ये गेलो. म्हणजे मला असं वाटलं त्यांना पण बघूयात आपण. टी-शर्ट वगैरे एखादा आवडलं तर घेतो आपण. सहसा प्रत्येक घरातील व्यक्ती असेल म्हणजे माणूस वगैरे, तर स्वतःसाठी काहीच घेत नाही, बायकोसाठी, लेकरांसाठी, सगळ्यांसाठी घेतो. कुठं एवढ्याला टी-शर्ट मी घातलं, कसले दिसते ला. मी करत जाईन पूर्ण त्यात. हे बघा किती छान घ्यायचं. शंभू तुला हे असा ड्रेस शंभू घ्यायचं तुला हा? कसलं भारी. लय प्राईस नाहीत पण इथं. छान बघू शंभूला नंतर. हे मुलांचं का मुलींचं? मुलींचं नाही इथं, म्हणजे छोट्या मुलींचं. तुम्ही कुठे आहेत? चला शंभू, चष्मा घ्यायचा तुला? हा, आपण घाल. कोणता घ्यायचा आपल्याला तुला चष्मा? हे बघायचा नको? कसला? अय
परी दिदी सारखा. परी दिदीला कसलाय आ कसलाय का? ओके ओके भारी आहे. हा ना छान वाटेल ना घालून बघा ना. गोलवाल्यामध्ये फक्त हा एक आहे, हा एक आहे, हा बघा हा एक आहे. नको हे बघ काळा ब्लॅक. शंभू थांबा मी इकडे बघ. शंभू शंभू चष्मा घालला. इकडं इकडं बघा ना तो. अरे घालून तर बघा ना. ब्लॅक भारी दिसन जास्त माहिती आहे का? ते चिठ्ठी नाही ना काढायचं. ते छान आहे का? शबू ते घालून नाही ना पण. हा मला हा पण लय भारी. हा पोराचा चष्मा आहे तो पोरीचा. अच्छा असं का? हा गोल मुलीचा गोल असतो. मुली जास्त गोलच यूज करतात. हे जरा फॅन्सी वाटते मुलांना. हा ठीक आहे ना. ओके चलो चलो. बघायचं का? बघा घालून झालं त्याला. लेबल एकदम मध्ये ठेवतात ना. शंभू इकडे बघ. हिरो राहू दे. ते तुम्हाला आवडते ते राहू दे. चला कोणता आवडला? हवाला हवाला हवाला. हा बेटर आहे त्यापेक्षा. जेवढा बेटर कलर तेवढी 10 रुपयानं प्राइस जास्त. ते 10 रुपयानं जास्त आहे. 59 आहे. महागून किंमत आहे वाटते. चला ठीक आहे ना चांगला. सो शंभूला गॉगल वगैरे घेतला आणि त्यानंतर डायपरच्या सेक्शनमध्ये आलतो. डायपर घ्यायचे नव्हते पण बघायचं होतं प्राईजनुसार कसे आहेत काय. सो ते बघितलं आणि त्यानंतर मग शंभूच्या सगळ्या वस्तू घेतल्या. त्याचं साबण वगैरे संपलेली, मसाजचं ऑइल संपलं होतं, ते सगळं घेतलं. आणि इथे खूप जरा मोठं होतं. सो त्यांना म्हणलं ते बाय 1 गेट 1 होतं पण ते नको म्हणलं त्यांना. आपण छोटंच घेऊयात कारण एवढे दिवस म्हणजे राहतं ते आणि संपत पण नाही. सो त्यानंतर बिस्किट वगैरे घेतले जे पाहिजे होतं ते. त्यानंतर बरेच काहीतरी खायचं वगैरे घेतलं आणि फायनली आलतो बिलिंगला. तर बिलिंग वगैरे झालं आणि त्यानंतर आठवलं की चिवचा पण बर्थडे, तिला पण काहीतरी घेऊयात. तर तिला चॉकलेट वगैरे घेतलं आणि फायनली बाहेर आलो. सो बाहेर आल्यानंतर आम्हाला तिथले चीज पॉपकॉर्न खूप आवडतात. सो त्यांना पण आवडतात तर मग ते म्हणले आपण घेऊयात. मग ते घेतलेले आणि बॅगेत सामान तसंच कुचू भरलं होतं कारण बॅगच नव्हती दुसरी. सो फायनली आम्ही घरी आलो होतो. सो आम्ही घरी आलो आहे आता आणि खूप सारं दगदग झाली. बाहेर जायचं म्हणजे खूप प्रॉब्लेम येतं. तर आता जेवण बनवायचं बाकी सगळं राहिलं आहे आणि त्याच्या आज चिवचा बड्डे, रक्षाबंधन साजरं करायचं, सगळं एकदमच आलं आहे. सो बघूयात. तर हा व्लॉग मी इथे सेंड करते. आजचा व्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सो चलो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.